हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के। हिंगोली जिल्ह्यात वसमतमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू 4.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। मोशीतल्या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांना वाचवण्यात यश। ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 ते 9 जण अडकल्याची शक्यता। खालापूरच्या मुठा गावावर भूस्खलनाचं संकट। पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळली, 500 नागरिकांचं स्थलांतर। भोसते घाटात मुंबई गोवा महामार्गाला तडे, रस्ता खचण्याचा धोका, प्रवास करणं धोकादायक। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदा घाट परिसरातलं पाणी ओसरलं, रामकुंडावर पानवेली आणि कचरा वाहून आला। पुणे शहरासह परिसरात सुद्धा पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। इगतपुरीतल्या मांजरगावमध्ये घरांच्या खालची माती वाहून गेली, 10 ते 12 कुटुंब उघड्यावर, 50 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। मुंबईतल्या धरणांमध्ये पाणी साठा वाढला, मात्र पाणी टंचाईचं संकट कायम। अल निनोच्या स्थितीची भीती अद्यापही कायम। मुंबईतल्या 7 धरणांमध्ये 41% पाणी साठा। बीडसह मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत, माजलगाव धरणात केवळ 17% पाणी साठा। बीड जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। पोलिसांनी अटक करताच नगरसेवक रमेश म्हात्रेची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती। मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरे रुग्णालयात जाऊन केली पीडितांची विचारपूस। आज मुंबईमध्ये मनसेचा मेळावा, रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन। राज्यातल्या शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन, बीएलओ एसआयआर या अशैक्षणिक कामांना विरोध, शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद। चोरीसाठी आलेला चोर इमारतीवर अडकला, रायगडच्या पाली इथली घटना, नागरिकांकडून चोरट्याचं रेस्क्यू ऑपरेशन। नागपूरमधल्या बेपत्ता कुटुंबाचा 15 दिवसांनी शोध लागला, परसवाणी कुटुंब पिंपरी चिंचवडला सापडलं, सावकाराकडून छळ होत असल्याचा आरोप। तृणमूलचे 440 कोटी जप्त, एचडीएफसी बँकेतल्या तृणमूलची 3 खाती गोठवली, सक्तवसुली संचालनालयाची धडक कारवाई। नाटोला ट्रम्प तात्याचा ठेंगा, रात्री इराणवर पुन्हा हल्ला करेन, नाटोच्या इशाऱ्याला अमेरिकेनं धुडकावलं। आज ब्रिस्टलमध्ये चौथा T20 सामना, मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासाठी करो या मरो।